गेली 3-4 महिन्यापासून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची जे आकृती बंधात आहेत आणि नसणारे यांची पगार थकीत असल्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांनी आज या ठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्षा आदरणीय शिल्पाताई खोत मॅडम यांची भेट घेतली। या बैठकीमध्ये प्रामुख्याने मी संबंधित विभागाच्या सर्वच अधिकाऱ्यांना, ग्रामपंचायत विभागचे डिप्युटी सीओ जेवण उले साहेब, तसेच कॅपो अकोडेकर साहेब आणि सामान्य प्रशासनाचे ओमप्रकाश यादव या सर्वांच्या बरोबर आणि कर्मचारी यांची सर्वांच्या बरोबर बैठक झाली। यामध्ये यांना महिन्याला त्यांची पगार कशी देता येतील याबाबत चर्चा झाली। खऱ्या अर्थानं 3-3 महिने 4-4 महिने जर पगार या कर्मचाऱ्यांना मिळत नसतील तर त्यांनी आपल्या दैनंदिन खर्चासाठी किंवा मुलांच्या शिक्षणासाठी लागणारे जे खर्च आहेत ते भागवायचे कसे, असा प्रश्न या ठिकाणी मी उपस्थित केला। त्यानुसार जिल्हा परिषदच्या फंडातून एक 2-3 कोटीची तरतूद जर केली, जोपर्यंत शासनाचा निधी याला येईल तोपर्यंत जिल्हा परिषदच्या फंडातून त्यांचे पगार भागवले आणि नंतर आला की तो शासनाचा निधी जिल्हा परिषदकडे वर्ग करून घेतला तर निश्चित यामध्ये मार्ग निघू शकेल। जवळपास ग्रामपंचायत कर्मचारी जर समाधानी आणि त्यांना वेळेवर पगार मिळाला तर ते चांगल्या पद्धतीची सेवा गावातील लोकांना देऊ शकतात। निश्चित मग ती स्वच्छतेच्या बाबतीत असेल किंवा साफसफाई असेल किंवा पाण्यामध्ये वेळेत टीसीएल वापरणे असेल, अशी जी कामं, महत्वाची कामं जी त्यांच्याकडे आहेत की जे गाव सांभाळण्याला त्यांची जबाबदारी असते आणि त्यांचे जर पगार व्यवस्थित नसतील तर ते गावगाडा चालवणार कसे। या जे विभागात जे काम करणारे कर्मचारी ते उद्धट उत्तर देतात, अशा उद्धट उत्तर देणाऱ्या कर्मचाऱ्यांची तात्काळ या ठिकाणी बदली करावी अशी मी मागणी या ठिकाणी केली आहे। त्यांना वित्त विभागातून काढून दुसऱ्या विभागामध्ये टाकण्याची भूमिका या ठिकाणी प्रशासनाने मान्य केली आहे। तसेच पगाराची फाईल जे 5-7 टेबलवरून जाणार आहे फाईल, ती 2-3 टेबल किंवा 4 टेबलवरतीच फिरली पाहिजे आणि ती कर्मचाऱ्यांनी हातातून घेऊन, त्या आमच्या अधिकाऱ्यांनी वित्त विभागाच्या हातातून घेऊन फिरली पाहिजे, जेणेकरून ती 1 ते 2 दिवसामध्ये लगेच ती शिव मॅडम यांच्याकडे सहीला जाईल। अशा पद्धतीने नियोजन करण्याच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत। यामध्ये प्रामुख्याने अध्यक्ष मॅडमनी चांगलं लक्ष घातलेलं आहे। या बाबतीत त्यांना जो विमा संरक्षण द्यायचं आहे कर्मचाऱ्यांना, कारण यांच्याकडे अवघड काम या कर्मचाऱ्यांच्याकडे असतं, त्यामुळे अनेक वेळा जीवावर बेतलेला आपल्याला पाहायला मिळालेला आहे। म्हणून त्यांच्याही कुटुंबासाठी एक सुरक्षा म्हणून त्यांचा दोन्ही आकस्मिक निधी आणि अपघाती मृत्यू यासाठी त्यांचा विमा कवच उभा करावं, यासाठी डिप्युटी सीओ यांच्याबरोबर सुद्धा हे म्हणणं आम्ही त्यांच्याकडे घेतलेलं आहे। त्या बाबतीत सकारात्मक दर्शवली आहे। तसेच ह्या लोकांना प्रॉव्हिडंट फंड, सेवानिवृत्ती झाल्यावर यांच्याकडे काही निधी नसतो, त्यानुसार त्यांना प्रॉव्हिडंट फंड सुद्धा सेवानिवृत्ती झाल्यावर काही निधी त्यांच्यासाठी मिळावा, यासाठी त्या विभागाशी आमची भेट घ्यायचं नियोजन ठरलेलं आहे। त्यातून तो प्रॉव्हिडंट फंडचा निधी त्यांच्यासाठी उपयोगी उभा करणं आम्ही त्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे।